माणसाला साक्षर करणं सोपं आहे, पण त्याला सुसंस्कृत करणं हे खऱ्या अर्थाने आव्हानात्मक आहे. शिक्षण म्हणजे केवळ माहितीचा साठा नव्हे, तर सुसंस्कृत पिढी घडवण्याची एक निरंतर प्रक्रिया आहे. याच विचारातून शांतीलाल मुथा फाउंडेशन व SCRTच्या संयुक्त विद्यमाने मूल्यवर्धन हा उपक्रम केवळ एक शैक्षणिक कार्यक्रम न राहता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा एक प्रेरणादायी प्रवास ठरत आहे. विद्यार्थ्यांना मूल्य विवेकाची शिदोरी देऊन उद्याचे जबाबदार नागरिक घडवणाऱ्या या प्रवासाची ही एक छोटीशी ओळख. ही आहे जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आकेगव्हाण, केंद्र किराड, तालुका पालघर, जिल्हा पालघर. 1952 साली ही पाड्यावरची शाळा सुरू झाली. इयत्ता 1ली ते 5वीच्या या शाळेत सध्या 48 विद्यार्थी शिकतात. आनंददायी शिक्षण घेत असताना तेवढेच खेळतात, बागडतात व दंगामस्तीही करतात. 7 पाड्यांची वस्ती मिळून ही आकेगव्हाण शाळा भरते. या शाळेत श्रीमती सुरेखा वाळुंजकर या इयत्ता 2री, 3री व 4थीच्या वर्ग शिक्षिका आहेत. त्या नियमितपणे इयत्ता 1ली ते 5वीच्या सर्व विद्यार्थ्यांच्या मूल्यवर्धनच्या तासिका घेतात. पूर्वी त्यांनी शांतीलाल मुथा फाउंडेशन व SCRT मार्फत संयुक्त विद्यमाने आयोजित मूल्यवर्धन प्रशिक्षण पूर्ण केले. या प्रशिक्षणाने प्रभावित होऊन त्यांनी मूल्यवर्धन उपक्रमामध्ये अनेक उपक्रम घेतले. त्यातीलच एक म्हणजे प्रामाणिकपणाची पेटी. साक्षीदार नसताना विद्यार्थी त्यांना सापडलेल्या वस्तू, पैसे या पेटीत टाकतात. वर्ग नियम, शांतता, संकेत यामुळे मुलांना वर्गात ओरडण्याची गरजच पडत नाही. हा अनुभव खूप काही सांगून जाणारा होता. या अबोल, लाजऱ्या-बुजऱ्या मुलांना बोलके करण्यासाठी मूल्यवर्धन या पुस्तिकेतील गोष्टींचा खूप फायदा झाला. इयत्ता 2रीतील सुष्मितानेही गोष्ट सांगण्याचा खूप छान प्रयत्न केला. एक शिकारी सर्व प्राणी आकेगव्हाण ही शाळा रस्त्याच्या बाजूलाच येत असल्यामुळे विद्यार्थी रस्त्यावरून येताना जाताना एकमेकांना मदत करतात व वाहतुकीच्या नियमांचे पालन करतात. रस्त्यावरून येताना जाताना वाडगोंना म्हणजेच वृद्ध व्यक्तींना रस्ता ओलांडण्यास मदत करतात. यावरून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारी, एकमेकांना सहाय्य करू ही मूल्ये रुजली गेली आहेत.
केवळ पुस्तकी ज्ञान न देता मुलांचा सर्वांगीण विकास यामध्ये होत आहे. प्रत्येक वेळेस मुलांना आपण शिकवलं पाहिजे असं काही नाही, तर मुलं स्वतःहूनही खूप शिकवतात. वर्गातील नियम विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेले असल्यामुळे ते पाळण्याची जबाबदारी ते अधिक घेतात. जोडीने चर्चा, गट चर्चा यामुळे मुलांमधील संकोचपणा दूर होऊन लाजाळू मुले सुद्धा आपल्या जोडीदारासमवेत मनमोकळेपणाने बोलतात. दुसऱ्याच्या भूमिकेत शिरल्यामुळे मुलांमध्ये सकारात्मकता, सहानुभूती हे गुण वाढीस लागतात. शांतता संकेत, प्रामाणिकपणाची पेटी आणि इतर उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वयंशिस्त, विश्वास आणि सलोखा निर्माण होत आहे. मी खूप प्राऊड फील करते की मी या उपक्रमाचा एक भाग आहे. नमस्कार, माझे नाव दीप्ती सचिन राऊत, केंद्रप्रमुख किराट, तालुका जिल्हा पालघर. शांतीलाल मुत्था फाउंडेशनतर्फे राबवण्यात येणारा मूल्यवर्धन कार्यक्रम हा एक अतिशय चांगला कार्यक्रम आहे. इयत्ता 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांमध्ये आनंदी, समावेशित आणि मूल्यांची निर्मिती करणारा हा उपक्रम आहे. या उपक्रमामध्ये गटचर्चा, क्रियाकलाप, सहयोगी खेळ आणि विविध आनंददायी उपक्रम यामुळे विद्यार्थ्यांमध्ये लोकशाहीची मूल्ये, सामाजिक कौशल्ये आणि नैतिकतेची रुजवण होते. हा कार्यक्रम चालू केल्यापासून आमच्या विद्यार्थ्यांमध्ये खूप सकारात्मक बदल घडून आला. शांतीलाल मुत्था फाउंडेशनने असेच विविध उपक्रम आणावे जेणेकरून या प्रेरणादायी प्रवासाची यशस्वी वाटचाल जिल्हा परिषद शाळा आकेगव्हाण येथे दिसून आली. जिल्हा परिषद शाळा आकेगव्हाण येथील श्रीमती सुरेखा वाळुंजकर मॅडम यांनी मूल्यवर्धित उपक्रमाच्या साहाय्याने विद्यार्थ्यांमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणलेला आहे.